नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय परीक्षा 2022 या परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी नवोदयचा पेपर दिलेला आहे त्यांनी उत्तराची टॅली करून घ्यायची आणि आपल्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आहेत, आपल्याला किती मार्क्स मिळतील हे तुमच्या त्यावरून लक्षात येईल। बघा, अशा प्रकारे ही नवोदयची प्रश्नपत्रिका आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचा रोल नंबर लिहायचा आहे, तुमचे नाव आणि तुमची सही या ठिकाणी करायची आहे। वेळ हा 2 तासाचा आहे आणि एकूण 100 गुणांचा हा पेपर आहे। या ठिकाणी उमेदवारांकरिता काही सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही वाचायच्या आहेत। ही जी प्रश्नपत्रिका आहे एकूण 16 पृष्ठांची आहे आणि या ठिकाणी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका ही तुम्हाला वेगळी दिली जाते। आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर सगळी पाने बरोबर आहेत का, योग्य क्रमाने आहेत का याची खात्री करून घ्यायची आहे। चार पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिले जातील, त्यापैकी एकच पर्याय बरोबर असणार आहे। बरोबर उत्तर निवडून ते वर्तुळ तुम्हाला काळे करावे लागणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला उदाहरण पण दिलेलं आहे। 37 करता जर तुमचं उत्तर सी असेल तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर आणि या बाजूला रिस्पॉन्स असे नाव पर्याय असणार आहे ए बी सी डी उत्तरपत्रिकेत, आणि 37चा जर सी पर्याय बरोबर असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने गोल करावे लागणार आहे। निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचाच वापर करायचा आहे, पेन्सिलीचा वापर करायचा नाही। वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना 40 मिनिटे जास्त देण्यात येतील। असा पेपर 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत होता। एकूण 2 तासाचा पेपर होता आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांना 2 तास 40 मिनिटे हा वेळ देण्यात येईल। या प्रश्नपत्रिकेचे 3 खंड पडतात। मानसिक क्षमता चाचणी खंड 1 1 ते 40 प्रश्न 50 गुणांसाठी। अंकगणित परीक्षण खंड 2 41 ते 60 प्रश्न असणार आहेत, म्हणजे 41 क्रमांकापासून 60 क्रमांकापर्यंत 20 प्रश्न 25 मार्कांसाठी। आणि भाषा परीक्षण खंड 3 प्रश्न क्रमांक 61 पासून ते प्रश्न क्रमांक 80 पर्यंत एकूण असे 20 प्रश्न 25 मार्कांसाठी, म्हणजे प्रश्नांची संख्या 80 आणि गुण 100। प्रत्येक प्रश्नाकरिता समान गुण असणार आहे। तुम्हाला जर कच्चं काम काही करायचं असेल तर प्रश्नपत्रिकेच्या शेवटी ते कच्चे काम तुम्हाला करायचे आहे। खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण भाग 1 त्या ठिकाणी सूचना दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत, ए बी सी डी दाखवलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती वेगळी आहे, निराळी आहे, आणि त्या निराळ्या आकृतीची निवड करायची आहे। आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा। बघा, प्रश्न क्रमांक 1 बघा, या ठिकाणी कोणतं उत्तर बरोबर असेल बरं? तर डी पर्याय हा बरोबर आहे, कारण की या ठिकाणी जर तुम्ही पाहाल 4 बाजू दिलेल्या आहेत आणि चारही ज्या बाजू आहेत त्या समान आहेत, आणि ही जी आकृती पाहाल तर या ठिकाणी 3च भाग दिलेले आहे आणि त्यांचा ज्या आकार आहे तो वेगवेगळा आहे, मोठा पुन्हा या ठिकाणी छोटा, या ठिकाणी पुन्हा मोठा, म्हणजे ही आकृती वेगळी आहे। जो प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचा पर्याय डी हा बरोबर आहे। दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नाचा
सी पर्याय बरोबर आहे. ज्यांनी सी पर्याय लिहिला असेल त्यांचं उत्तर बरोबर आहे. कारण की या ठिकाणी तुम्ही पाहाल तर हे जे 3 गोल दिलेले आहेत त्यांची जी तोंड आहेत ती चौकोनाच्या मधल्या दिशेने आहेत, ए बी आणि डीचं. आणि सी जर पाहाल तर सीचे जे गोल आहेत ते बाहेरच्या दिशेने दाखवण्यात आलेले आहे. म्हणून प्रश्न दुसऱ्याचं सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न तिसऱ्याचा देखील सी पर्याय बरोबर आहे. ज्यांनी सी पर्याय लिहिलेला असेल त्यांना या ठिकाणी अजून 1 मार्क्स मिळेल. आपल्या गुणांची टॅलीसुद्धा करायची आहे. आपल्याला किती मार्क्स मिळत आहेत, कारण की बघा ए बी आणि डी बघा या ठिकाणी जो बाहेर बाण दाखवलेला आहे त्याच्या बाजूला जी रेषा मारलेली आहे ती मोठी आहे, एची, बी आणि डीची. पण सी जे आहे तिचा जो बाण दाखवलेला आहे त्याच्या बाजूची रेषा ही लहान आहे. म्हणून ही आकृती निराळी आहे. तिसऱ्याचे सी पर्याय बरोबर आहे. चौथा प्रश्न पहा. चौथ्या प्रश्नाचा बी पर्याय जो आहे तो बरोबर आहे. कारण की पहिल्या आकृतीत 4 गुणाकाराचे चिन्ह दिलेले आहेत. जी सी आकृती आहे त्या ठिकाणी सुद्धा 4 गुणाकाराची चिन्ह आहेत. डी आकृती सुद्धा 4 गुणाकाराची चिन्ह आहेत. पण जी बी आकृती आहे ती निराळी आहे 3 आकृतींपेक्षा, कारण यांच्यामध्ये 5 गुणाकाराची चिन्ह या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणून जो चौथा प्रश्न आहे त्याचा बी पर्याय बरोबर आहे. भाग 2 सूचना ऐकायच्या आहेत. प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर प्रश्न सोडवताना प्रत्येक सूचनाचं लक्षपूर्वक वाचन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशी 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. आणि ह्या ज्या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करायची आहे. आणि आपले उत्तर दाखवण्याकरता OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करायचे आहे. उत्तर आकृत्या आणि या ठिकाणी प्रश्न आकृती, या आकृतीशी मिळती जुळती आकृती तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. सूचना तुम्ही व्यवस्थित वाचल्या तरच प्रश्न लक्षात येईल, घाई करायची नाही. बघा 5वा प्रश्न. 5वा जो प्रश्न आहे त्याचा बी पर्याय बरोबर आहे. पहा या ठिकाणी जर त्याच्याशी समांतर तुम्ही आकृती पाहिली तर या ठिकाणी हे 2 चौकोन आणि पुन्हा हे त्रिकोण, ही आकृती या आकृतीशी मिळती जुळती आहे. बी पर्याय बरोबर आहे 5व्या प्रश्नाचा. या तिन्ही आकृत्या वेगवेगळ्या आहेत. प्रश्न 6वा. आता या प्रश्न आकृतीशी या 4पैकी योग्य आकृती कोणती आहे? मिळती जुळती आकृती. या आकृतीशी ए पर्याय बरोबर आहे. जर ही आकृती आपण पाहिले तर हिची जी रेषा आहे इकडे वेगळी आहे, इथे वेगळी आहे, इथं बरोबर रेषा आहे. सेम या आकृतीशी मिळती जुळती ए ही आकृती आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे तर आपल्या लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 7 पहा. प्रश्न आकृतीशी मिळती जुळती आकृती कोणती आहे तर तिचा पर्याय आहे ए. दोघा आकृतींचे निरीक्षण करा, समान आकृती आहे. ही आकृती पाहिली तर या ठिकाणी हे त्रिकोण वरच्या बाजूला दिसते, या ठिकाणी खाली दिसत आहे, या ठिकाणी वेगळंच चित्र दिसत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं ए उत्तर हे बरोबर आहे. प्रश्न 8 बघा. प्रश्न क्रमांक 8चा डी पर्याय बरोबर आहे. कसा बरोबर आहे तर तुम्ही बघा, पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये अंक लिहिलेले आहेत 1 2 4. ए आकृतीत नाही आहे 1 2 4. बी आकृतीत पण नाही आहेत.
सी आकृतीत आहे 1 2 4, पण डी आकृतीत सुद्धा 1 2 4 आहे. मग आपण दुसरा कॉलम बघायचा आहे. दुसरा कॉलम आहे 3 5 8. पहा या ठिकाणी 3 5 9 आहे आणि जी डी आकृती आहे तिच्यामध्ये 3 5 8, म्हणजे ही आकृती मिळती जुळती आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 8चा उत्तर आहे डी. डी पर्याय बरोबर आहे. भाग 3 सूचना ऐका. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा भाग लुप्त आहे आणि उजव्या बाजूला दिलेल्या ABCD अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या स्वरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या स्वरचनातील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढायची आहे. तुमचे उत्तर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्यायास काळे करून दाखवा. या ठिकाणी प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती. लुप्त भाग म्हणजे जो चौथा भाग आहे तो या ठिकाणी दिलेला नाही आहे, तो आपण शोधायचा आहे. योग्य भाग कोणता आहे. मग ह्या अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आपण ती आकृती अगोदर पूर्ण करून ठेवायची. बघा या पद्धतीने या ठिकाणी गोल येईल, पुन्हा असे अशी आकृती कुठे आहे मग हे शोधायचं आपल्याला. या पद्धतीची आकृती कुठे आहे. तर त्याचं उत्तर आहे बी पर्याय. बघा अशा पद्धतीने बी पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक 9चे. अशा प्रकारे आपण आकृती तयार करून घेतली तर आपल्या सहज लक्षात येतं. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 10 आपण आकृती पूर्ण करून घेऊ अगोदर. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण चौकोन रंगवून घेतलेला आहे. मग ही आकृती शोधा बरं कुठे आहे, कोणता पर्याय बरोबर आहे. तर ए पर्याय. ए पर्याय हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10चा ए पर्याय येतो. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 8 11 त्याचं उत्तर आहे ए पर्याय हा बरोबर आहे. कारण की हे बघा या पद्धतीने आपण आकृती काढून घ्यायची आहे. ही आकृती काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल ही आकृती ए पर्यायची आकृती बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11चे उत्तर आहे ए पर्याय. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी देखील आपण आकृती पूर्ण करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीची आकृती आपल्याला शोधायची आहे. डी पर्याय. पहा या पद्धतीची आकृती आपल्याला कुठे मिळते आहे डी पर्यायामध्ये. म्हणजे प्रश्न क्रमांक 12चा डी पर्याय बरोबर आहे. जर तुम्ही डी पर्याय लिहिलेला असेल त्याचं उत्तर डी गोल केलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स हे मिळतील. भाग 4 सूचना. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीच्या जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. या ठिकाणी प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. जी चौथा चौकोन आहे तो मोकळा, ती जागा मोकळी सोडण्यात आलेली आहे. या उत्तर आकृत्यांमधून आपल्याला योग्य त्या ठिकाणी आकृती काढायची आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी पहिली लाईन चौकोनांची कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या याच्यात
पहिल्या याच्यात 4 चौकोन घेतलेले आहेत, दुसऱ्या याच्यात 3 घेतलेले आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये 2 घेतलेले आहेत आणि जी चौथी आकृती येईल त्याच्यामध्ये 1 चौकोन येईल. अशा पद्धतीने आपण बघा या पद्धतीची आकृती कुठे आली? पर्याय ए. प्रश्न क्रमांक 13चा ए पर्याय बरोबर आहे. जर तुम्ही ए लिहिलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स हे नक्कीच मिळेल. ए पर्यायावर आपल्याला गोल करायचा आहे. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14चा बी पर्याय बरोबर आहे. जर तुम्ही पाहिलं असेल पहिल्या चौकोनात या ठिकाणी गोल केलेला आहे, रेषा त्या ठिकाणी मारलेली आहे. दुसऱ्या चौकोनामध्ये हा जो गोल आहे तो या ठिकाणी गेलेला आहे आणि तिसऱ्या चौकोनात हा गोल या ठिकाणी गेलेला आहे आणि पुन्हा हा रेषांचा जो गोल या ठिकाणी आलेला आहे. जर तुम्ही पुन्हा ही आकृती तयार कराल तर पहा अशा पद्धतीची आकृती मिळेल आणि बी पर्याय हा बरोबर आहे. कारण जो हा इथला गोल जो आहे रेषांवारा सर्कल तो या ठिकाणी आलेला आहे, म्हणून जो 14 प्रश्न आहे त्याचा बी पर्याय बरोबर आहे. 15वा प्रश्न पहा बरं कोणती आकृती बरोबर येईल. 15 प्रश्नाचा बी पर्याय बरोबर आहे. ज्यांनी बी पर्याय लिहिलेला असेल त्यांना त्या ठिकाणी बी पर्यायाला गोल केलं असेल 15व्या प्रश्नाला तर त्यांना नक्की मार्क्स मिळतील. कारण की या ठिकाणी 45 डिग्रीमध्ये या ठिकाणी फिरलेला आहे. बघा ही आकृती, या ठिकाणी हे जे त्रिकोण दिसत आहे तो बघा दुसऱ्या चौकोनात या ठिकाणी दिसत आहे, तिसऱ्या चौकोनात इकडे, म्हणजे चौथ्या चौकोनात कुठे येईल? या बाजूला. अशा पद्धतीने ही आकृती येईल. बी पर्याय बरोबर आहे. 16वा प्रश्न. 16व्या प्रश्नाचा बी पर्याय हा बरोबर आहे. अशा पद्धतीने आकृती तयार होईल त्यांची. पान नंबर 6 भाग 5 सूचना पहा. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिले 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसेच नाते असायला हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतीमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो पर्याय OMR उत्तर पृष्ठावर वर्तुळ कार्य करून तुमचे उत्तर दाखवा. त्या ठिकाणी आकृती क्रमांक 17 पहा, त्याचं उत्तर डी पर्याय बरोबर आहे. कारण की जे अगोदरचे 2 गट आहेत त्यांचे एकमेकांमध्ये काही नाते आहे आणि तसेच नाते आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या गटामध्ये निर्माण करायचं आहे. तर बघा या ठिकाणी जी आकृती दिसते 1 आणि 2 आकृतीचं निरीक्षण करा. या ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीला अशा पद्धतीने चिन्ह दिलेलं आहे आणि ही आकृती तयार झालेली आहे. मग या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं चिन्ह तयार केलेली आकृती पाहिजे. मग त्याच्यासाठी डी पर्याय बरोबर येईल. बघा कुठे अशी आकृती? डी पर्यायची. प्रश्न 17चे उत्तर आहे डी पर्याय. प्रश्न क्रमांक 18 त्याचं उत्तर आहे बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18चं जे उत्तर आहे बी पर्याय आहे. कारण की पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचे निरीक्षण करा. पहिल्या आकृतीमध्ये
दुसऱ्या आकृतीतील जो मधला भाग आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. हा जो मधला भाग आलेला आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मग या आकृतीतला सुद्धा आपण जो मधील जो भाग आहे तोच घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपला मधला भाग तयार. कुठे आहे बरं ही आकृती शोधा बरं. कोणता पर्याय बरोबर आहे? बघा तर आकृती क्रमांक 18चा सी पर्याय हा बरोबर आहे. अशा पद्धतीची आकृती आलेली आहे. जो मधील भाग आहे ती आकृती आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, अगोदर दोन चौकोनांमध्ये जे नातं निर्माण झालेले आहे तेच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या चौकोनात निर्माण करायचं आहे. आता या ठिकाणी आकृती 19 मधील दोन चौकोनांचे तुम्ही निरीक्षण करायचं आहे. त्रिकोण आणि मध्ये गोल दिलेला आहे. तर दुसऱ्या आकृतीत गोल हा बाहेरून बाजूने दिलेला आहे आणि त्रिकोण हा रेषांनी रंगविलेला आहे. मग त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या आकृतीचं निरीक्षण कराल. त्या ठिकाणी चौकोन बाहेरून दिलेला आहे आणि मध्ये रिकामा त्रिकोण दिलेला आहे. मग या ठिकाणी आकृती तयार करताना आपण हा जो त्रिकोण आहे तो बाहेरील बाजूने घेणार आहोत आणि चौकोन हा या ठिकाणी रेषांनी रंगवणार आहोत. तर कुठे बरं अशी आकृती, कोणत्या पर्यायातली आहे अशी आकृती? तर ए पर्याय हा बरोबर आहे. पहा 19 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचा ए पर्याय हा बरोबर आहे. जर तुम्ही ए पर्याय लिहिलेला असेल तर तुम्हाला मार्क्स हे नक्कीच मिळतील. 20 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी जो पहिला चौकोन आहे रिकामा दिलेला आहे. 4 भुजा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी 4 भुजा आहेत म्हणून दुसऱ्या चौकोनात 4 गुणाकाराची चिन्ह या ठिकाणी दिलेली आहेत. मग तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचं निरीक्षण कसं करायचं आहे, कशी जोडी लावायची आहे त्या ठिकाणी पण त्रिकोणाला 3 बाजू दिलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी आपण 3 गुणाकाराचे चिन्ह लिहिणार आहोत आणि अशा पद्धतीची आकृती आपल्याला शोधायची आहे. म्हणून बी पर्याय हा बरोबर आहे. जो 20वा प्रश्न आहे त्याचा बी पर्यायला तुम्ही गोल करायला हवे तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स हे मिळतील. पेज नंबर 7 भाग 6 सूचना ऐका. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नावृत्तीच्या स्वरूपात आहे या ठिकाणी आणि जो दुसरा भाग आहे उजव्या बाजूस 4 आकृतींमध्ये ए, बी, सी आणि डी यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. पहा 21 नंबरचा जो प्रश्न आहे तो पहा. 21 नंबरच्या प्रश्नाचा जो ए पर्याय आहे तो बरोबर आहे. या ठिकाणी आपण आकृती पूर्ण करून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो वर्तुळ आहे तो आपण कंप्लीट करून घेऊ. बघा या पद्धतीने. म्हणून ए पर्याय 21 नंबरच्या प्रश्नाचा बरोबर आहे. 22 नंबरचा प्रश्न पहा. आपल्याला एक भाग कंप्लीट करायचा आहे या ठिकाणी शोधून. जो 22 नंबरचा प्रश्न आहे त्याचा सी पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी आपण चौकोन काढून घेऊ. बघा अशा पद्धतीने चौकोन पूर्ण काढला की आपल्याला ती आकृतीचा जो भाग आहे तो बरोबर मिळतो. 22 नंबरचा प्रश्न आहे त्याचा सी पर्याय बरोबर आहे. तुम्ही तुमचे मार्क्स पण लिहत चला. ज्या ठिकाणी तुमचे जे उत्तर बरोबर असतील त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाजवळ मार्क्स पण लिहत चला. 23वा प्रश्न. जो 23वा प्रश्न आहे त्याचा सी पर्याय बरोबर आहे या ठिकाणी.
अशा पद्धतीने आकृती पूर्ण केल्यानंतर आपल्याला जो राहिलेला भाग आहे तो बरोबर, आकृतीचा जो राहिलेला भाग आहे तो बरोबर मिळतो. 23व्या प्रश्नाचा सी पर्याय बरोबर आहे. 24वा प्रश्न. 24वा जो प्रश्न आहे त्याचा ए पर्याय बरोबर आहे. जशी ती आकृती आहे त्या पद्धतीने आपण काढून घ्यायची. पहा, आपली आकृती ही पूर्ण झालेली आहे. अशी आकृती ज्या ठिकाणी असेल तो पर्याय बरोबर आहे. ए पर्याय हा बरोबर आहे. भाग 7 प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि ए बी सी डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढायची आहे आणि एक्स वायवर आरसा ठेवलेला आहे असे समजायचं आहे आणि त्या पद्धतीने आरसा ठेवल्यानंतर कोणती आकृती बरोबर आहे ती तुम्ही शोधायची आहे. आता 25 नंबरमध्ये बघा, जी आकृती दिलेली आहे तिचा जो पर्याय आहे तो सी पर्याय बरोबर आहे. जर आपण आरसा ठेवलेला असेल तर ही आकृती या दिशेने या पद्धतीने होईल. 26 प्रश्न. आरशामध्ये ठेवल्यानंतर कोणते प्रतिबिंब दिसते ते आपल्याला ओळखायचं आहे. 26 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा बी पर्याय बरोबर आहे. उलटी आकृती त्या ठिकाणी तयार होईल. तुम्ही उत्तरांची टॅली करायची आहे. बरोबर लिहिलेले आहेत का? 27वा प्रश्न. आरसा पकडल्यानंतर ती आकृती कशी तयार होईल? पा या ठिकाणी पी या पद्धतीने, ओ आर आणि सी या पद्धतीने आकृती तयार होईल. प्रश्न क्रमांक 28 त्याचा ए पर्याय हा बरोबर आहे. या ठिकाणी जो रंगवलेला चौकोन या ठिकाणी दिसत आहे, आरसा पकडल्यानंतर तो या दिशेला होणार आहे. बघा, पेज नंबर 9 भाग 8 सूचना प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेले आहेत आणि ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करायची आहे. पहा, प्रश्न क्रमांक 29 बघा, त्याचा जो आहे सी पर्याय हा बरोबर आहे. कारण की आपण जर पाहिलं या ठिकाणी तो कागद उलगडल्यानंतर अशा पद्धतीची आकृती तयार होईल. म्हणून सी आकृती बरोबर आहे. प्रश्न 30. जो 30वा प्रश्न आहे त्याचा सी पर्याय हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31चा ए पर्याय हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32चा ए पर्याय हा बरोबर आहे. पेज नंबर 10 भाग 9 प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए बी सी डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहे. तुकडे असलेल्या प्रश्नाकृतींमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडायची आहे.
हे जे तुकडे आहेत त्या तुकड्यांपासून कोणती आकृती तयार होईल ते आपण ओळखायचे आहे। प्रश्न क्रमांक जो 33 आहे त्याचा सी पर्याय बरोबर आहे। चला आपण या तुकड्यांना जे क्रमांक दिलेले आहेत एक क्रमांक देऊन घेऊ, याला 2, 3 आणि 4। प्रत्येक आपल्याला आकृती शोधायची। एक जी आकृती आहे ती पहा या ठिकाणी तयार झालेली आहे। दुसरी आकृती, तिसरी आकृती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि जी आपली चौथी आकृती आहे पहा ती या ठिकाणी तयार झालेली आहे। चारही आकृत्या आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत। म्हणून 33 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचा सी पर्याय हा बरोबर आहे। 34वा प्रश्न, या ठिकाणी आकृतींना आपण नावं देऊन घेतलेली आहेत 1, 2, 3। आपल्या सोयीसाठी आपण नावं अशी नंबर द्यायचे आहेत। प्रश्न क्रमांक 34चा बी पर्याय बरोबर आहे। पहा या ठिकाणी 1 नंबरची जी आकृती आहे ती या ठिकाणी आलेली आहे, जी 2 नंबरची आकृती आहे ती या ठिकाणी, आणि जो 3 नंबरची जी आकृती आहे त्रिकोणाची ती या ठिकाणी आलेली आहे। हा पर्याय बरोबर आहे। प्रश्न 34चा बी पर्याय हा बरोबर आहे। 35 पहा, याप्रमाणे आकृती आपल्याला शोधायची आहे। हे जर चारही बाजू आहेत त्या एकमेकांना जोडल्या तर कोणती आकृती तयार होईल बरं? तर त्याचा डी पर्याय हा बरोबर आहे। जर या चारही बाजू आपण एकमेकांना जोडल्या तर ही आकृती तयार होईल। प्रश्न क्रमांक 35चा डी पर्याय हा बरोबर आहे। 36वा प्रश्न पहा, अगदी सोपा आहे, तुम्ही सहज या प्रश्नाचं उत्तर लिहिलं असेल। हे 4 चौकोन आहेत ते जॉईन केल्यावर कोणती आकृती तयार होईल? तर त्याचा बी पर्याय हा बरोबर आहे। पेज नंबर 11 भाग 10 सूचना पहा, प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे आणि ए बी सी डी अशा 4 उत्तराकृती दिल्या आहे। उजव्या बाजूस जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तराकृती निवडायची आहे। पहा आता प्रश्न क्रमांक 37 मध्ये ही जी आकृती लपलेली आहे ती आपल्याला ओळखायची आहे। प्रश्न क्रमांक 37चा सी पर्याय बरोबर आहे। पहा या ठिकाणी आपल्याला आकृती आपली मिळत आहे, म्हणून सी पर्याय बरोबर आहे। 38वा प्रश्न पहा, 38 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ए पर्याय बरोबर आहे। आपल्याला जी पाहिजे ती आकृती ए पर्यायात लपलेली आहे। पहा आपल्या आकृतीशी मिळती जुळती आकृती या ठिकाणी मिळालेली आहे। तुम्ही या तिन्ही आकृतींचं निरीक्षण केलं तर ती आकृती आपल्याला मिळत नाही, ती ए पर्याय बरोबर आहे। एकोणचाळीस नंबरचा प्रश्न पहा, आपल्या आकृतीशी मिळती जुळती जी आकृती आहे त्याचा बी पर्याय हा बरोबर आहे। 39 नंबरच्या प्रश्नाचा बी पर्याय हा बरोबर आहे। पहा त्या ठिकाणी आकृती, ही आकृती आपल्याला मिळालेली आहे। 40 नंबरचा प्रश्न पहा, 40 नंबरच्या प्रश्नाशी मिळती जुळती जी आकृती आहे ती आपल्याला ए पर्यायामध्ये मिळते। या ठिकाणी पहा या पद्धतीची आकृती आपल्याला डी पर्यायामध्ये मिळते, म्हणजे प्रश्न क्रमांक 40चा डी पर्याय हा बरोबर आहे। पेज नंबर 12 खंड 2 अंकगणित परीक्षण। प्रत्येक प्रश्नाकरता 4 संभाव्य उत्तरं ए बी सी डी अशी दिलेली आहे। यापैकी केवळ एकच बरोबर आहे, ते बरोबर उत्तर तुम्ही निवडायचं आहे आणि त्या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे। जो प्रश्न क्रमांक 41 आहे, 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या आहे। बी पर्याय बरोबर आहे 90।
42 नंबरचा प्रश्न पहा. एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज वजा केली जाते. हाती आलेली संख्या नेहमीच विभाजित करता येते. उत्तर आहे डी पर्याय 9 ने. पहा आपण बरोबर पर्यायाला गोल केला आहे का हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे. 43 नंबरचा प्रश्न पहा. त्याचं जे उत्तर आहे तो सी पर्याय येतो 11. चौवेचाळीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा बी पर्याय बरोबर आहे 85.2666. 45 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर बी पर्याय आहे 29/400. 46 नंबरचा प्रश्न पहा. 25, 45 आणि 75 यांचा लघुत्तम समापवर्तक आहे. त्याचं उत्तर आहे डी पर्याय बरोबर आहे 225. या ठिकाणी कच्च्या कामासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. या ठिकाणी तुम्ही तुमचं कच्चं काम करायचं असते. सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न पहा. 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. सी पर्याय बरोबर आहे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 48 नंबरचा प्रश्न पहा. जो 48 नंबरचा प्रश्न आहे त्याचा बी पर्याय बरोबर आहे. त्याचं उत्तर आहे 360. एकोणपन्नास नंबरचा प्रश्न पहा. ए पर्याय बरोबर आहे 49 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ए पर्याय बरोबर आहे. 50 नंबरचा प्रश्न पहा. एक रेलगाडी एका स्थानकावरून ताशी 72 किलोमीटर वेगाने दुपारी 2:15 वाजता सुटते. 90 किलोमीटर लांब असलेल्या स्थानकावर ती किती वाजता पोहोचेल? त्याचं उत्तर बी पर्याय बरोबर आहे 3:30. पेज नंबर 13. 51 नंबरचा प्रश्न पहा. एका हॉलच्या लांबी आणि रुंदीत 23 मीटरची तफावत आहे. जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती 206 मीटर आहे तर हॉलच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये आहे. त्याचं उत्तर आहे बी पर्याय. बी पर्याय हा बरोबर आहे 2520. 52 नंबरचा प्रश्न. सी पर्याय बरोबर आहे. ज्यांनी सी पर्याय लिहिलेला असेल 52 नंबरच्या प्रश्नाचा त्यांना योग्य मार्क मिळतील. 53 नंबरचा प्रश्न पहा. 8% वार्षिक साधे व्याजदर असल्यास 1500 रुपयांचे रुपये 1800 होण्यास किती वर्ष लागतील? आता फक्त तुम्ही उत्तरे टॅली करून घ्या. याचा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला उत्तरांसहित स्पष्टीकरणासहित त्या ठिकाणी उत्तरे हे सांगितले जातील. 53 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा सी पर्याय बरोबर आहे 2.5 वर्ष.
54 नंबरचा प्रश्न पहा. सायकलच्या किमतीत 20% घट झाल्यावर तिच्या मागणीत 20% वाढ होते. याचा तिच्या विक्रीवर होणारा परिणाम. त्याचं उत्तर आहे ए पर्याय बरोबर आहे. 4%. 4% घट. 55 नंबरचा प्रश्न. नंबरच्या प्रश्नाचा सी पर्याय बरोबर आहे. 16. 56 नंबरचा प्रश्न पहा. 600 रुपये 600ची रक्कम 4 वर्षात साध्या व्याजदराने रुपये 720 होते. जर व्याजदर 2% वाढवली तर ती रक्कम 4 वर्षात किती होईल? बी पर्याय बरोबर आहे. रुपये 768. 57 नंबरचा प्रश्न. 57 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ए पर्याय बरोबर आहे. अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न पहा. 58 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा बी पर्याय हा बरोबर आहे. शिशाचा एक घन ज्याची प्रत्येक बाजू 6 सेंटीमीटर आहे त्याला वितळून त्यापासून एकसारखे 27 घन तयार करण्यात येतात. प्रत्येक लहान घनाच्या बाजूची लांबी आहे. बी पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. 59 नंबरचा प्रश्न पहा. 2100चा अभाज्य गुणनखंड आहे. काय आहे बरं? सी पर्याय बरोबर आहे 59 नंबरच्या प्रश्नाचा. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7. 60 नंबरचा प्रश्न. 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर आकाराच्या 7500 टाईल्स लागतात. खोलीची रुंदी आहे किती आहे? 9 मीटर. हा पर्याय बरोबर आहे. ए हा पर्याय बरोबर आहे. 60 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ए पर्याय बरोबर आहे. नंबर 14 खंड 3 भाषा परीक्षण. उतारा दिलेला आहे आणि उतार्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची आपण काय करायची आहेत? उत्तरे शोधायची आहेत. उतारा पहा. उतार्याचं वाचन करा. पहा 61 नंबरचा प्रश्न. हरीश बागेत टिंबटिंब सोबत खेळत होता. त्याचा पर्याय आहे सी मित्र. पहा या ठिकाणी आहे हरीश बागेत आपल्या मित्रांसोबत खेळत होता म्हणून त्याचं उत्तर मित्र. सी पर्याय हा येईल. 62 नंबरचा प्रश्न. हरीशने तळ्यात यासाठी सूर मारला. त्याचा बी पर्याय हा बरोबर ए पर्याय हा बरोबर आहे. पोहण्यासाठी. पहा हरीशला पोहायचे होते त्याने तळ्यात सूर मारला म्हणून त्याचे उत्तर येतं पोहण्यासाठी. 63 नंबरचा प्रश्न. वातावरण टिंबटिंब होते. त्याचं पर्याय आहे बी किंचित गरम. वातावरण टिंबटिंब होते. आता बघा त्या प्रश्नाचं उत्तर आपण अशा पद्धतीने शोधायचं आहे. हरीश गार पाणी आणि कोवळे ऊन यांचा आनंद घेत पोहला. पाणी गार आणि ऊन पण कोवळे होतं म्हणजे जास्त कडक ऊन हे नव्हतं, किंचित गरम होतं म्हणून त्याचं उत्तर येतं वातावरण किंचित गरम होते.
64 नंबरचा प्रश्न, तळ्यात इतर कोण होते? पर्याय आहे ए, काही बदके. तळ्याच्या दुसऱ्या बाजूला काही बदके होती, म्हणून आपण लिहिलं तळ्यात इतर कोण होते? काही बदके. ए पर्याय हा बरोबर आहे. 65 नंबरचा प्रश्न पहा, सूर मारणे म्हणजे? सूर मारणे म्हणजे सी पर्याय बरोबर आहे. सूर मारणे म्हणजे उडी मारणे. पहा या ठिकाणी आपण उतारा वाचल्यानंतर तुम्हाला सहज उत्तर लक्षात येईल. सूर मारणे म्हणजे उडी मारणे. हरीशला पोहायचे होते, त्याने तळ्यात सूर मारला. म्हणून सूर मारणे म्हणजे उडी मारणे, त्याने तळ्यात उडी मारली. हा जो उतारा क्रमांक 2 आहे त्याचं वाचन करा. वाचन करा आणि मी सांगण्याच्या अगोदर पटापट उत्तरे कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा 66 नंबरचा प्रश्न, सापांना टिंबटिंब म्हटले जाते. 4 पर्याय दिलेले आहेत. सापांना म्हटले जाते. सी पर्याय बरोबर आहे, सरपटणारा. पाया ठिकाणी साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीतील असतात, म्हणून सापांना म्हटले जाते, सरपटणारा म्हटले जाते. 67 नंबरचा प्रश्न, साप कुठे जिवंत राहू शकत नाही? तर साप हे बर्फाच्छादित परिसरात जिवंत राहू शकत नाही. पहा त्याचे उत्तर, वर्षभर बर्फाच्छादित राहणाऱ्या परिसरात त्यांना जगता येत नाही, म्हणून साप बर्फाच्छादित परिसरात जिवंत राहू शकत नाही. 67चा ए पर्याय हा बरोबर आहे. 68 नंबरचा प्रश्न पहा, सापांची टिंबटिंब कमकुवत असते. डी पर्याय, सापांची दृष्टी कमकुवत असते. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधाल? सापांची दृष्टी फार अधू असते. अधू म्हणजे कमकुवत. 69 नंबरचा प्रश्न, सापाचे इजा होण्यापासून कोण संरक्षण करते? पापुद्रा. बी पर्याय हा बरोबर आहे. 69 नंबर जो प्रश्न आहे त्याचा बी पर्याय बरोबर आहे, पापुद्रा. बघा, सापाचे शरीर पेशीपासून तयार झालेल्या पापुद्र्यांनी आच्छादित असते आणि आपली मृत झालेली चामडी टाकून देतो. खालील पेशी लगेच नवीन त्वचा निर्माण करून त्याला संरक्षण देतात, म्हणून पापुद्रा हा उत्तर बरोबर आहे. सत्तर नंबरचा प्रश्न पहा, जगणे याचा अर्थ? ए पर्याय बरोबर आहे, जिवंत राहणे. या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही सहज देऊ शकाल. उतारा क्रमांक 3 पहा, या उत्तराचं व्यवस्थित अगोदर वाचन करा आणि पटापट उत्तरे तुम्ही सांगा. एकाहत्तर नंबरचा प्रश्न, माणसं टिंबटिंब प्राण्यांचे दूध पितात वेगवेगळ्या. आता कसं शोधाल या प्रश्नाचं उत्तर? पहा, माणसे अनेक प्राण्यांचे दूध पितात. अनेक म्हणजे वेगवेगळ्या.
एकसारखे नाही, वेगवेगळ्या. म्हणून त्याचा पर्याय बी आहे, वेगवेगळ्या. 72 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब देशात प्रदेशात उंट आढळतात. गरम. सी पर्याय बरोबर आहे 72 नंबरच्या प्रश्नाचा. गरम आणि शुष्क देशात प्रदेशात जसे अरबस्थान आणि इतर मध्य आशियातील देशात उंट असतात. गरम. गरम देशात प्रदेशात उंट आढळतात. 73 नंबरचा प्रश्न. जर माणसांनी गायींसारखे प्राणी पाळले तर त्यांना टिंबटिंब दूध मिळते. भरपूर. डी पर्याय हा बरोबर आहे. बघा, जर माणसांनी गायी किंवा इतर प्राणी पाळल्यास त्यांना मुबलक दूध मिळते. मुबलक म्हणजे भरपूर प्रमाणात. फक्त तुम्हाला त्याचा समानार्थी शब्द जो आहे तो समजायला हवा. 74 नंबरचा प्रश्न. आपण वापरात घेत असलेलं दूध शुद्ध असणे टिंबटिंब आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे. आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे आवश्यक आहे. त्याचं उत्तर. आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध आणि जंतुरहित असणे गरजेचे आहे. गरजेचे असणेच म्हणजे आवश्यक असणे. म्हणून 74 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ए पर्याय हा बरोबर आहे. 75 नंबरचा प्रश्न पहा. नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द आहे. काय आहे बरं? सी पर्याय बरोबर आहे. नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द अपायकारक. अपाय होणे, नुकसान होणे. पाय या ठिकाणी. दूध जर अशुद्ध असल्यास माणसाला फायदा होण्याचे काय होतं? नुकसान जास्त होते. नुकसान होणे म्हणजे अपाय होणे. म्हणून 75 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा सी पर्याय हा बरोबर आहे. बघा, उतारा 4 त्याचं वाचन करा. शहात्तर नंबरचा प्रश्न पहा. काही कुटुंबियांनी मातीची टिंबटिंब तयार केली होती. 4 पर्याय दिलेले आहेत. काय तयार केली होती बरं? सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. खेळणीनी भांडी. पहा, तिथं अनेक कुटुंब मातीची भांडी विकत होती. म्हणून खेळणी आणि भांडी. सी पर्याय हा बरोबर आहे. 77 नंबरचा प्रश्न पहा. आम्हाला टिंबटिंब आणि खऱ्याखुऱ्या फळातील फरक करणे कठीण गेले. त्याचा बी पर्याय बरोबर आहे. कृत्रिम. आम्हाला कृत्रिम आणि खऱ्याखुऱ्या फळातील फरक करणे कठीण गेले. कृत्रिम म्हणजे मानवाने तयार केलेले. खऱ्याखुऱ्या म्हणजे निसर्गाकडून मिळालेले आणि कृत्रिम म्हणजे मानवाने तयार केलेले. बघा, इतके हुबेहूब की त्यांच्यात खऱ्याखुऱ्यात फरक समजणे अवघड होते. खऱ्याखुऱ्या म्हणजे निसर्गाने दिलेले आणि कृत्रिम म्हणजे मानवाने तयार केलेले. म्हणून 77 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा बी पर्याय हा बरोबर आहे. 78 नंबरचा प्रश्न बघा. उतार्यात असेच शब्द आहे. काय आहे बरं या 4 पर्यायांपैकी? क्रियाविशेषण. असे शब्द कशासाठी वापरलेला आहे तर पहा. तिथे असेच उत्तम रंग आणि आकार असलेले सफरचंद, संत्री आणि टोमॅटो दिसले. असेच म्हणजे त्या क्रियेविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे. असेच म्हणून हा शब्द होतो क्रियाविशेषण. बी पर्याय बरोबर आहे. 79 नंबरचा प्रश्न बघा. फरक शब्दाचा समानार्थी शब्द टिंबटिंब आहे. ए पर्याय बरोबर आहे. तफावत. फरक शब्दाचा समानार्थी शब्द आहे तफावत. बघा, इतके हुबेहूब की त्यांच्यातनी खऱ्याखुऱ्यातील फरक समजणे अवघड होते. फरक म्हणजे तफावत.
80 नंबरचा प्रश्न, सर्वांनी या शब्दाचा आशय असलेला पर्याय टिंबटिंब आहे. सर्वांनीच म्हणजे प्रत्येकानं. बघा, सर्वांनी त्यांची खूप तारीफ केली. सर्वांनी जवळजवळ जिथे होते तेवढ्या सर्वांनी त्यांची खूप तारीफ केली. सर्वांनीच म्हणजे प्रत्येकाने. म्हणून 80 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा सी पर्याय बरोबर आहे, प्रत्येकाने. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण नवोदय परीक्षा 2022 ची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अभ्यास करा. थँक्यू.